त्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। शेवगावमधील व्यापारी आणि ग्रामस्थ बेमुदत बंदावर ठाम आहेत। शेवगावातील व्यापारी आणि ग्रामस्थांची पोलिसांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे। जोपर्यंत दंगेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद ठेवण्याचा निर्धार शेवगाववासियांनी केलाय। अहमदनगरच्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज होणार आहे। आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे 9 सदस्य निवडून आले असून रोहित पवारांच्या पॅनलचे 2 सदस्य हे विखे समर्थक आहेत। त्यामुळे सभापती कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जळगावच्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड बिनविरोध पार पडली। सभापतीपदी अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील यांची निवड झाली आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी बँडच्या तालावर ठेका धरला। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश उंडाळ तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संदीप घुगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। नाशिकच्या मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात जेमतेम पाणीसाठा उरलेला असताना पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन मिळालेलं नाही। त्यामुळे मनमाड शहरात महिन्यातून फक्त एकदा पाणीपुरवठा केला जातोय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात एका अज्ञाताने केळीच्या बागेचं नुकसान केलं। जवळपास 4,500 केळीच्या घड्यासह बागेतील झाडं कापली। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर पकडावं, कठोर कारवाई करावी अशी मागणी हा शेतकरी करतोय। पुण्यातील खुल्या कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यासाठी राज्याच्या रेशीम उद्योग विभागानं पुढाकार घेतलाय। लवकरच हा उपक्रम राज्यातील कारागृहात सुरू होण्याची शक्यता आहे। कोकणातील समुद्र किनाऱ्यावर उन्हाळी सुट्यांचा आनंद लुटण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले। सिंधुदुर्गच्या मालवण, देवबाग, तारकर्ली, चिवला, देवगड, शिरोडा या समुद्र किनाऱ्यावर पर्यटक बनाना राईड, स्कुबा डायव्हिंग, पॅरामोटर राईड याचा आनंद लुटतायत। मालवणी खाद्य संस्कृतीचा देखील आस्वाद घेत आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात शिरसाट यांचा हक्कभंग आहे। विधानसभा अध्यक्षांना शिरसाट यांनी पत्र पाठवलेलं आहे। विधिमंडळाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। शिरसाटांनी संजय राऊतांवर हा आरोप केलेला आहे। तसा पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेला आहे। संजय राऊत त्यामुळे अडचणीत येऊ शकतात। संजय शिरसाट यांचा विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सरकारच वैध नाही आणि याचे आदेश मानू नका असं एक स्टेटमेंट केलं होतं। परंतु त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत आणि त्यांना आमच्याकडेच ते वकिली करत होते। त्यांना याच्यातलं काही कळत नाही किंवा त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असे जे काही वक्तव्य केलेत ते खऱ्या अर्थानं हक्कभंग झाल्याचं मला असं वाटतंय। आणि एखादा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्षाला जे काही अधिकार आहेत त्याला कायदेशीर अधिकार आहेत। विधानसभा हे एक कायदे बनवणारं मंडळ याला समजलं जातं, त्याचे ते अध्यक्ष आहेत। म्हणून त्याच्या अध्यक्षाच्या निर्णयाला चॅलेंज करणं हा भाग वेगळा, परंतु त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही हे माझं मत आहे। म्हणून आज मी विधानसभा अध्यक्षाला सांगितलंय की असा हा बेताल वक्तव्य करणारा माणसाच्या विरुद्ध हक्कभंग हे आपण दाखल करून घेतला पाहिजे, जेणेकरून या न्यायिक संस्थेला जे असे कोणी बदनाम करायचा प्रयत्न करतात यामुळे जी काही बदनामी होते। विधानसभा अध्यक्ष हा कोणत्या एका पक्षाचा नसतो। तुम्ही जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये म्हणजे तो पक्षाच्या कधी त्यांनी सहभाग घेतल्याचं आणखीन तुम्हाला दिसलं नसेल। एक वैधानिक पद आहे आणि त्याचा एक मान मर्यादा असतो, म्हणून त्यांना हक्कभंग दाखल करावा अशी मी मागणी विधानसभा अध्यक्षाकडे केली आहे। ठीक है सर, हिंदी में आना चाहेंगे आपने मी विधानसभा अध्यक्षाकडे जेव्हा हे पत्र दिलं त्यांनी सांगितलं की सगळ्या कायदेशीर बाबी तपासून मी योग्य तो निर्णय यावर घेईन।
सर हिंदी में पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। अमरावतीमधील थंड हवेचं ठिकाण म्हणून मेळघाटातील चिखलदऱ्याची ओळख आहे। मरियमपूर भागात 200 वर्षांपासून या ठिकाणी कॉफीची लागवड केली जाते। या कॉफीची नागपूर कर्नाटकात विक्री होत असल्यानं इथल्या आदिवासींना रोजगाराचं साधन उपलब्ध झालंय। मनमाडच्या सटाणा तालुक्यातील व्यापारी उपबाजार समितीत मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कांदा खरेदी करता मज्जाव केल्यामुळे आणि कमी भाव दिल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला। जालना जिल्ह्यातील 2691 एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। त्यातील 853 एकर जमीन महावितरणला प्राप्त झाली असून शेतकऱ्यांनी त्याची जमीन भाड्याने दिल्यास शेतकऱ्यांना वर्षाला 1.25 लाख रुपये जमीन भाडं मिळणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराला 10 दिवसाआड नळाला पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत। त्यामुळे महिलांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलाय। नगरपालिकेनं तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील महिलांकडून देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 रुपया किलोने कांदा विकत घेतला जात होता। त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन कांदा रस्त्यावर पसरवून गंगापूर वैजापूर महामार्ग बंद करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीने 2 वर्षांपूर्वी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली या धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला। त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दापोली शहर पाणी टंचाईतून मुक्त आहे। ऐन उन्हाळ्यातही दापोलीकरांना मुबलक पाणी मिळत आहे। शहरातील नागरिक समाधानी आहेत असं पाहायला मिळत आहे। महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांना कामात अनियमितता भोवली आहे। कॅगनं अनियमिततेचा ठपका ठेवल्याने दीक्षितांच्या मुदतवाढीस ब्रेक लागलाय। त्यामुळे नितीन करीर यांनी महामेट्रोच्या एमडी पदाचा पदभार स्वीकारलाय। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबईत दाखल झाले। कोश्यारींच्या या दौऱ्यामुळे कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। कोश्यारींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अबाधित राखले असून लवकरात लवकर निर्णय घेऊ असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलंय। माझ्यासमोर 5 याचिका दाखल झाल्या, त्यातील प्रत्येक याचिकेवर सुनावणी घेणार असून दिरंगाई किंवा घाई करणार नाही असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। सतत पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली। नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदत आणि पुनर्वसन विभागाला त्यांनी दिले। तसंच आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन सुद्धा वाढवण्यात आले। तर अकोला इथं नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे। भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतल्या ओशिवरा भागातील नालेसफाईची पाहणी केली। यावेळी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या शेलारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज नांदेडमधील रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। यामध्ये रेल्वे, पोस्ट आणि अन्य केंद्रीय विभागातील उमेदवारांचा समावेश आहे। रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र प्रदान केल्याने नियुक्तीसाठी होणारा भ्रष्टाचार थांबेल अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली। सिंधुदुर्गात नितेश राणेंनी ठाकरे गटाला दणका दिला। साकेडीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। ग्रामपंचायत सदस्या समीक्षा परब यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे। अकोल्यात जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला जातोय का असा सवाल नाना पटोले यांनी केला। ते नागपुरात बोलत होते। दरम्यान आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची केवळ प्राथमिक चर्चा झाली असून कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईत विविध पिकांच्या मूल्य साखळी वर्धन प्रक्रियेसंदर्भात परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती। मोबाईलवरील रील बनवताना 2 तरुणांना लोकलनं उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ठाकुर्ली डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। या दोन्ही तरुणांचा मृत्यू झालाय। मोबाईलवर रील बनवताना हा अपघात झालाय की रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना हा अपघात झालाय, लोहमार्ग पोलीस तपास करतायत। भरधाव वेगानं येणाऱ्या बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला धडक दिलेली आहे। वसईच्या नवघर बस स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेमुळे बस चालकाविरोधात स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये जुन्या वादातून 2 गटात हाणामारी झाली, दगडफेक झाली। महापुरुषाची जयंती साजरी करण्यावेळी ही हाणामारी झाली असून 5 जण जखमी झाले।
सध्या गावात पोलीस बंदोबस्त आहे, गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीत पाणी तापवण्यासाठी वापरात येणाऱ्या हीटरचा स्फोट झाला. उकळतं पाणी अंगावर पडल्यानं संपूर्ण कुटुंब भाजलं. धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चौघे गंभीररित्या भाजलेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 2 वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर आहे. अकोला इथं उपचाराकरता त्यांना पाठवण्यात आलंय. सांगली, मिरज आणि कोप्पाड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्कालीन व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये जिल्हाधिकारी, महापौर आणि उपायुक्तांच्या उपस्थितीत हे आपत्कालीन प्रात्यक्षिक घेण्यात आलं. नवी दिल्लीतल्या सुभाषनगर परिसरात घराला आग लागल्यानं खळबळ उडाली. 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुरतमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांकरता मोबाईल स्कूल सुरू करण्यात आलंय, त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बिहारमध्ये लालू यादव यांचे निकटवर्ती अरुण यादव यांचीच संबंधित ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. अरुण यादव हे आरजेडीच्या नेत्या किरण देवी यांचे पती आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. राम मंदिराचं काम वेळेत पूर्ण करण्याकरता कारागीर मोठ्या संख्येनं गुंतलेले आहेत. काम मंदिर ट्रस्टनं बांधकामाचे नवीन छायाचित्र प्रसिद्ध केले. टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू काश्मीरमधील अनेक भागात एनआयएची छापेमारी सुरू आहे. पुलवामा, शोपियान आणि श्रीनगरसह 13 ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत. 2022 मधील एका प्रकरणावरून ही कारवाई सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोठा दावा केला. इराणनं रशियाला 1000हून अधिक ड्रोन आणि इतर शस्त्र पुरवली असून त्यामध्ये अनेक प्राणघातक शस्त्र आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. मेक्सिकोमध्ये ट्रक आणि व्हॅनचा भीषण अपघात झाला. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.